नमस्कार, मी मनीषा. काल आमच्या प्लेग्रुपची सहल गेली होती. जायगव्हाण, दंडोबा आणि खरशिंगचं राम मंदिर. आता दर खेपेला आम्ही कल्याणीच्या सारखं मागं लागतो की आमची एक दर महिन्याला सहल घेऊन जा, सहल घेऊन जा. आणि आम्ही अशा सगळ्याजणी एकमेकीला सांभाळून, सगळ्या 70च्या पुढच्याच आहेत, 70च्यातल्या आहेत. तर प्रत्येकीचं काही ना काहीतरी पायाचा प्रॉब्लेम, कुठं कोणाला बसण्याचा प्रॉब्लेम, कुठं काय. पण एक जण ही तक्रार करत नाही सहलीमध्ये. ॲडजस्टमेंटनं एकमेकी बसतो आणि आम्ही कल्याणीला सहकार्य तसं देतो. आणि कल्याणी पण म्हणते की म्हणे माझ्या शाळेच्या विद्यार्थिनींचा मला खूप अभिमान आहे, आम्ही इतक्या तिच्या चांगल्या विद्यार्थिनी आहोत, त्यामुळे ती आमचे हट्ट पुरवती. आणि आम्ही दर महिन्याला एक सहल नाही म्हटलं तर तिनं आता थोडंसं मनावर घेतल्यासारखं दिसतंय मला. एक दोन तीनदा तरी आम्ही आत्ता जाऊन आलो. मागच्या महिन्यात आमची दांडेलीला सहल गेलेली होती. तिथं ते जंगल रिसॉर्टमध्ये नेऊन आणलं ना मला, तोही मी व्हिडिओ टाकला. आणि काल ती आम्हाला जायगव्हाणला आजोळी घेऊन गेली. मुख्य म्हणजे तिचं आजोळ जायगव्हाणला आहे आणि तिचे मामा मामी त्यांच्या यंग एज, ते पण आमच्याच बरोबरीचे आहेत, पण यंग एजमध्ये त्यांच्या ते बरेच ठिकाणी असं फिरून नोकरी धंद्याच्या निमित्तानं आता त्यांनी सगळं मुलांच्याकडं सोपवलं आहे. आणि त्यांची खूप शेतीवाडी आहे जायगव्हाणला, म्हणून ते म्हणाले शांतपणाने आता इथंच व्यवसाय आपला काय शेती विती आहे ते करायचं आणि इथंच आता म्हणजे आपल्या जीवनाची शांतपणे मार्गक्रमणा करायची. मग ती म्हणली मी आजोळ दाखवायला तुम्हाला घेऊन जाते. आणि आम्ही गेलो. तिच्या मामा मामीनी इतकं सुंदर आमचं आदरातिथ्य केलं. मामीनी गेल्या गेल्या आम्हाला एक पाचक असं सरबत दिलं. तर मला त्याचं नाव माहीत नाही, त्यांच्याकडं ते फळ आहे कुठलं, तर ते पाचक असं सरबत दिलं. भजी, कशी मुगाच्या डाळीची भजी केली आणि ती कशी खायची, तर ते आमच्या ग्रुपमध्ये एक जण गुजराती मॅडम होत्या, त्यांनी सांगितलं ही गुजरातची पद्धत आहे. आणि तिचे मामा मामी गुजरातमध्ये बरेच वर्ष होते. तर ती भजीसुद्धा अशी कांद्याच्या बरोबर खायची, पटकरनं. कांदा म्हणजे कच्चा कांदा त्याच्याबरोबर घेऊन लिंबू बिंबू पिळून मस्त चविष्ट लागली. गेले गेले ते भज्याचा कार्यक्रम झाला. आणि मग नंतर आम्ही त्यांचंच गणपतीचं देऊळ आहे, तिथं गणपतीच्या देवळात आमचा शाळेचा कार्यक्रम केला. आम्ही खेळ खेळलो भरपूर, मनसोक्त आनंद लुटला. भारूड म्हटली, नंतर कोणाला काय आणखीन म्हणायचं होतं ते म्हटलं. मी पण कल्याणीच्या आजोळ आम्ही गेलो होतो सहलीला, त्याच्याबद्दल एक म्हणजे चारोळी मी नेहमी करते तिच्यावर, तशी ती केली की कल्याणी आमचा पुरवते हट्ट, कल्याणी आमचा पुरवते हट्ट, आम्हाला ती सहलीला नेती. आणि आज तर तिने आम्हाला मामा मामींच्याकडं घेऊन गेली, आजोळी घेऊन गेली. तिच्या मामा मामींच्या आदरातिथ्यानं आमच्या विद्यार्थिनींची आनंदाने भरून गेली झोळी. आणि कल्याणीनं सहल काढली आज आपल्या आजोळी. असं मी एक ते केलं, तिला खूप आवडलं, सगळ्यांनाच खूप आवडलं. आणि कसं आहे, जे करतं माणूस त्याचं कौतुक करावं ना. आम्हाला ती खूप सांभाळून नेती, सांभाळून आणती. आम्ही सगळ्या 70च्या विद्यार्थिनी आहोत हे सांगण्याचं आणखीन एकदा पुन्हा एकदा मी हे सांगते आहे. आणि मागं तर एकदा ती कुबडी तीर्थलासुद्धा आम्हाला अगदी म्हणजे रिस्क घेऊन गेलेली होती ना. आम्ही पण तितक्याच व्यवस्थितपणे, कुठं जास्त काय हालचाल न करता, दंगामस्ती न करता, हळू आपलं म्हणजे व्यवस्थित चढलो उतरलो, असं आम्ही तिला सहकार्य करत असतो. म्हणून तिलाही खूप आनंद वाटतो आणि ती आम्हाला घेऊन जाते सहलीला. अशी आमची काल सहल झाली. नंतर मग आम्ही जायगव्हाण, मामा मामींनी आम्हाला जेवणाचा बेत पण इतका सुंदर केलेला होता. आणि गणपतीच्या देवळात बसून आम्ही आधी अथर्वशीर्ष वगैरे म्हटलं, त्यांचंच आहे ते गणपतीचं देवळ, मोठं आहे चांगलं. आणि जेवणाचा बेत इतका सुंदर केला होता. भरलेल्या वांग्याची भाजी, कारल्याचं लोणचं, लोण्याचा गोळा, कवडीसारखं दही, खरडा, नंतर मुगाड डाळीची खिचडी, कढी, असं अगदी मस्त सगळ्याजणी आम्ही असं जेवलो. जरा विश्रांती घेतली. नंतर वाटेवरच डोंगरावर दंडोबाचं देऊळ आहे. गुहेत अशी ती पिंड आहे आणि त्यांनी ते आहे तसंच ठेवलेलं आहे, फक्त बाहेरच्या बाजूला बांधकाम केलं आहे. त्यामुळे बघायला ते खूप आनंद वाटतो आणि प्रसन्न होतं मन. आहे त्या परिस्थितीत व्यवस्थित नैसर्गिक सौंदर्य त्या देवळाचं त्यांनी ठेवलेलं आहे. ते दंडोबाचं आम्ही दर्शन घेतलं. नंतर
प्रति गोंदवले म्हणून खरशिंगला श्रीराम मंदिर झालेलं आहे. श्री सवाशे सरांनी ते बांधलेलं आहे. अगदी गोंदवल्यासारखीच म्हणजे समाधी, रामाचं वर मूर्ती असं इतकं सुंदर केलेलं आहे. तिथं बसून आम्ही रामरक्षा म्हटली. आणि सांगायचं आश्चर्य म्हणजे दंडोबाच्या तिथंसुद्धा आता आम्ही एक 5 मिनटं अंतर राहिलं होतं चालायचं आणि तेवढ्या वेळात इतका पाऊस आला, जोराचा पाऊस आला की आता आणि ती गाडी पण ओव्हरटेक करून जाईना वर. मग त्या ड्रायव्हरने सांगितलं 5 मिनटाचं अंतर आहे, तुम्हाला चालावं लागेल. त्यात थोडासा चढ. पण आम्ही थोडासा पाऊस कमी झाल्यावर उतरलो आणि काय परमेश्वराची कृपा बघा, पाऊसच थांबला. त्यामुळं आम्ही सगळं व्यवस्थित चालत जाऊन दर्शन घेतलं आणि नंतर श्रीराम मंदिरला आलो. राम मंदिरमध्ये बसून आम्ही रामरक्षा म्हणली, जप केला आणि तोही अध्यात्माचा आनंद आम्ही लुटला तिथं. आणि असा हा सहलीचा आनंद लुटून आम्ही 7:30 वाजता सांगलीमध्ये आमची आनंदाने झोळी भरून घेऊन आम्ही परतलो. जायगव्हाणपासून श्रीराम मंदिरपर्यंत येऊन सांगलीपर्यंत आम्ही आलो. खूप आनंद वाटला. आणि असंच मी म्हणते, कल्याणी तू आम्हाला असंच नेत जा, आम्ही पण तुला सहकार्य करत आणखीन जास्तीत जास्त करू. तू आम्हाला असेच छोट्या छोट्या सहलीना आणि मोठी नेलीस तरी चालेल, पण ते सहलीना म्हणजे आपल्या शाळेची ट्रिप काढत जा, असं मी तिला एक प्रेमानं आमच्या विद्यार्थिनींच्यातर्फे हट्ट करते. कारण सगळ्या विद्यार्थिनी सहलीला जायचं म्हणजे की असं असं करतात सगळ्याजणी. खूप सगळ्यांना आनंद होतो आणि आम्ही गाणी बिणी भरपूर धमाल करतो. छान येतं. आणि अशी सहल कुटुंबाबरोबर करता येत नाही. आपल्या बरोबरच्या मैत्रिणींच्या बरोबर जसं आपण आनंद लुटतो तसं कुटुंबाबरोबर असा सहलीचा आनंद घेता येत नाही. कल्याणी अशाच शाळेच्या ट्रिपा तू काढत चल आणि मस्तपैकी आम्हाला आनंद देत जा आणि तुझ्याही जीवनात असाच आनंद भरून राहू दे, अशी मी परमेश्वरापाशी प्रार्थना करते. आणि धन्यवाद. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कॉमेंट्स द्या. आणि म्हणजे मला जर असं बरं वाटतं, आणखीन व्हिडिओ करून आपल्यासमोर सादर करावे वाटतात. धन्यवाद. जय श्रीराम.